चेक. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरुमदेव सर्व कार्य सुसर्वदा. 13 विद्या 64 कला आणि 4 वेदचा अधिपती गणपती बाप्पाला नमन करून, तसेच महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजेश्री छत्रपतींना त्रिवार मानाचा मुजरा करून ओळी आपण स्पर्धेकडे. स्पर्धा आपण पाहताय श्री खांबया प्रसन्न क्रिकेट संघ मार्केवाडे आयोजित दोस्ती ग्रुप चषक 2026 हे पर्व. आणि असा शेवटचा दिवस आहे आणि शेवटच्या दिवसातील आपण पाहतोय पहिली लढत इथे मात्र आपल्या भेटीला आली. एका बाजूला संघ आपण पाहतोय जे के शेलू त्यांच्या विपक्षात खांडस. सामन्याला सुरुवात झाली आहे आणि आपण पाहतोय पहिल्या 2 चेंडूवरती 10 धावा 8 धावा आल्यात एकंदरीत. बॅक टू बॅक 2 चौकार आपण पाहतोय. बॅट्समन विपुलच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि चांगलासा फ्लाइंग स्टार्ट सध्याच्या घडीला मैदानामध्ये खांडस संघाला मिळाला. नाणेफेकी गमावल्यानंतर त्यांच्या वाटेला फलंदाजी आली आहे. मात्र स्टार्ट चांगला झाला. इथून शेवट देखील चांगला करायचा असेल. पुढचा बॉल गोलंदाजी ट्रॅक वरती आपण पाहतो प्रेम आहे. आडावा बाटनं खेळायचं होतं, जमलं नाहीये. आणि बॅक टू बॅक 2 चौकार आल्यानंतर आता मात्र आपण पाहतो तिसरा चेंडू इथून मात्र निर्धाव फेकलाय गोलंदाज प्रेमने. स्ट्राईक एंडला विपुल, नॉन स्ट्राईक एंडला नितीन पाहायला मिळतात. 3 चेंडू नंतर एकंदरीत धावा आहेत खांडस संघाच्या धाव फलकावरती 3. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक. 2 क्षेत्ररक्षक आपण पाहतोय लॉंग ऑन आणि मिड विकेटला. पुढचा चेंडू लॅप केलाय, सरळ चाललाय आपण पाहतोय. मिड विकेटला क्षेत्ररक्षक राजू होते, झाली मिस्टेक्स आणि सरळ चेंडू निघालाय चौकारासाठी. 4 धावा. चौकार आलाय आणि आपण पाहतो आता धावफलक पोहोचेल 12 या आकड्यावरती. पुढचा बॉल फॉलिंग स्वीप खेळायचं होतं, पायावरती आदळलाय. पंचांकडे अपील आहे, पंचांनी मात्र इथून अपील फेटाळली आहे आणि हा देखील डॉट चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. एकंदरीत या षटकातील 5 चेंडू फेकून झाले. धावफलकावर धावा स्टील आपण पाहतोय 12 आहेत. 3 चौकार पाहिले आपण विपुलच्या बॅट मधून. पाच बॉल आणि 12 धावा झाले. शेवटचा बॉल ऑन साइडला टर्न केलाय, चाललाय मिड विकेटच्या डोक्यावरून. इट्स ह्यूज. शेवट गोड करत असताना आपण पाहतोय आलाय विपुलच्या बॅट मधून हा षटकार. पहिल्या षटकाचा खेळ देखील मैदानामध्ये संपूर्ण होईल आणि आपण पाहतोय दाफलकर एकंदरीत धावा आहेत बिनगडीबाद 18 खांडस संघाच्या. सेकंड स्पेल मध्ये आपण पाहतोय साई मसने आलेत. पहिल्या षटकात आपण पाहतोय वाजवी खेळ समाप्त होत असताना एकंदरीत धावफलकावर 18 धावा लगावल्या गेल्यात. एक चांगला स्टार्ट आपण बघतोय मिळाला गेलाय खांडस संघाला. राईट आर्म राऊंड विकेटने पहिला चेंडू हवेमध्ये ऑन साइडला जज केलतात राजू. डाऊन द बॉल आहेत आणि इथून वेल जज कॅच. फलंदाज आपण पाहतोय नितीन बाद होतील लागणारा 18 या धाव संख्येवरती पहिला हादरा.
आणि आता पाहतो मैदानामध्ये खांड संघाकडून इनॅट नंबर 3 वरती राहुल गेला. या स्पेल मधला दुसरा बॉल फेस करल. फुल टॉस बॉल टर्न केला आपण पाहतोय स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक डीप मधून. आणि थोडस आपण पाहतोय फंबल झालंय. आणि याच इन बिटवीन आपण पाहतोय 2 धावा घेण्याचा अवधी होता आणि 2 धावा इथून मात्र कंप्लीट झालाय. 2 धावा धावफलकावर जोडल्या जातील. धावफलक पोहोचेल आता 20 या आकड्यावरती. नेट नंबर 3 वरती राहुल पहिल्या चेंडूवरती दुहेरी धाव. फुलटॉस बॉल पर्वणी होती मेजवानी स्वीकारली. फुलटोल वसूल करत सरळ पाठवलाय चेंडू मिडॉनच्या डोक्यावरून आलाय. आता आपण पाहतो राहुलच्या बॅट मधून षटकार. सव्वीस धावा आपण पाहतो धावफलकावरती. पहिला चेंडूवरती विकेट, दुसरा चेंडूवरती डबल आणि तिसऱ्या चेंडूवरती आपण पाहतो षटकार आलाय. साईमसने गोलंदाजी ट्रॅक वरती येत आणि त्यांच्या विरुद्ध देखील हल्ला चढवला जातोय. पुढचा बॉल उडवलाय आपण पाहतो डीपेस्ट्रा कव्हरला खाली क्षेत्र निवडलंय. सरळ चेंडू दन दन करत चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेने. आलाय षटकारानंतर चौकार. आपण पाहतोय चौकार षटकाराच्या भाषेमध्ये डील करत असताना मैदानामध्ये खांडा संघ पाहायला मिळतोय. तब्बल आता धावफलकावर आपण पाहतोय एकंदरीत धावा झाल्या 30 ऑन स्कोर बोर्ड. पुढचा बॉल बॅटशी कडा पाठीमागे झाली मिस्टेक आणि सरळ चेंडू निघालाय बिहाइंड द विकेटला. आलाय हा नशिबाचा चौकार. जिथे मात्र झेल होता तिथे मात्र आता जीवनदान मिळालंय बॅट्समन राहुलला आणि नशिबाचा चौकार देखील मिळाला. दाफलकर धावा झाल्या 34. शेवटचा एक बॉल आता या षटकातील शिल्लक. पुढचा बॉल बाउन्सी बॉल आपण पाहतोय पंचांकडे सांगितलं वाईट बॉल आहे. येस ओव्हर आहे का? येस ओव्हर ओव्हर येस येस. 2 षटकांचा आपण पाहतो खेळ समाप्त झाला. दाफोलकर एकंदरीत धावा आहेत एक गडी बाद 34. सध्याच्या घडीला खांडस संघ आपण पाहतो बॅटिंग करत असताना. यश आपण पाहतो तिसऱ्या स्पेल मध्ये यशला बोलवलं. पहिल्या 2 षटकांमध्ये एकंदरीत 34 आल्यात. पहिल्या षटकात आता दुसऱ्या षटकात 16. याचा पहिला बॉल आपण पाहतो टर्न केला ऑन साइडला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. चुकी नाहीये कुठली. एकाच ऍक्शन मध्ये चेंडू उचलून फेकलाय. एक सिंगल धाव कंप्लीट होत असताना दाफलक आता पोहोचेल 35 वरती. चांगला चांगला स्टार्ट म्हणायला हरकत नाहीये खांडस संघाकडून बॅटिंग करत असताना राहुल आणि आपण पाहतो सध्याच्या घडीला विपुल दोन्ही चांगले असे फलंदाज. चांगली बॅटिंग आता पुढचा बॉल पाठवलाय स्क्वेअर ऑफ द विकेट. चाललाय सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. आलाय षटकार.
क्रिकेटच्या परिभाषेमध्ये म्हटलं जातं ना, कॅचेस विन द मॅचेस, पकडा झेल आणि जिंका क्रिकेटचा खेळ. मात्र इथं जीवनदान मिळालं गेलं होतं राहुलला आणि त्या जीवनदानाचा आता तो फायदा घेत असताना हा षटकार ठोकला. धावफलक एकंदरीत पोहोचला आता 41 या धावसंख्येवरती. एक्केचाळीस झाल्यात. पुढचा बॉल बॅटशी कडा. आता चालला आपण पाहतोय शॉर्ट थर्डमॅनला. आता मात्र कुठली चुकी नाहीये, झेल स्वीकारलाय आणि फलंदाज इथून मात्र आपण पाहतोय बाद होईल राहुल. हा लागला 41 वरती. आपण पाहतोय दुसरा हादरा खांडस संघाला. नवीन फलंदाज आपण पाहतो इनॅट नंबर 4 वरती करण गेलेत. दुसरा आदरा सध्याच्या घडीला लागलाय. आपण पाहतो धाफलकर 41 धावा आहेत. 3 बॉल फेकून झालेत. आडवा बॅटनं खेळायचं होतं इथे मात्र ब्लाइंड स्ट्रोक आपण पाहतोय. चेंडू बॅटचा संपर्क नाहीये. बॅट अँड पॅड मधून सरळ यष्टीरक्षक साई यांच्या हातामध्ये हा चेंडू सोपवला गेला. डॉट बॉल आलाय. षटकार आल्यानंतर इथून आपण पाहतोय पूर्णपणे कमबॅक करण्याचा प्रयत्न याचा झाला आणि त्याच्यामध्ये तो यशस्वी देखील ठरलाय. अद्याप आपण पाहतो 4 चेंडूंवरती त्यांनी 7 धावा एकंदरीत खर्च केल्यात. पुढचा बॉल ऑन साइडला टर्न केला. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये आणि इथून झाली पुनश्च एकदा चुकी. जिथे कमीत कमी आपण पाहतो 2 धावा झाल्या असत्या, तिथे मिसफिल्डच्या माध्यमातून हा चौकार आलाय. आपण पाहतो बॅट्समन करणच्या बॅट मधून आणि एकंदरीत आता धावफलकार धावा झाल्या असतील 45. शेवटचा बॉल आहे. शेवटचा बॉल आपण पाडलाय. काऊ फेसला खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक आलाय मिडॉन वरून. एक सिंगल धाव इथून पाहायला मिळते आणि पाहता पाहता 3 षटकांचा खेळ झालाय समाप्त आणि 3 षटकानंतर धावफलकार एकंदरीत धावा असतील खांडस संघाच्या. आपण पाहतोय 2 गडी बाद 46. निलेश आपण पाहतोय शेवटच्या षटकामध्ये आले. एकंदरीत आपण पाहतोय 46 आहे स्लॉग ओव्हरच्या षटकाची जिम्मेदारी आहे आता इथून मात्र सोपवली आहे निलेश वरती. तर निलेशला इथून आता जबाबदारी चांगली हाताळावी लागेल कारण एकंदरीत खूप मोठा स्कोर सध्याच्या घडीला 3 षटकानंतर आहे. दफलकरती खांडस संघाचा पहिला बॉल टर्न केला ऑन साइडला मिड विकेटला. आपण पाहतोय क्षेत्ररक्षक आहे. थोडस फंबल झालंय. एक सिंगल धाव पुणे आपण पाहतो कंप्लीट झाली आहे. थोडस आता आपण पाहतोय
हा दबाव आहे की काय शेलू संघावर, कारण मिसफिल्ड वारंवार त्यांच्या माध्यमातून होते. एक सिंगल धाव जरूर आली दाफलकावर. आता धावा झाल्या 47. पहिल्या चेंडूवरती सिंगल आली. जास्तीत जास्त धावा घेण्याचा प्रयत्न खांडस संघाचा देखील असेल या षटकामध्ये. पुढचा बॉल पुन्हा एकदा ऑनसाइडला टर्न केला राजू आहेत. पुन्हा एकदा एक सिंगल धाव. स्ट्राईक हवी आहे. पण पाहतो स्ट्राईकला सलामीसाठी आलेला विपुलला स्ट्राईक हवी आहे, मात्र इथून एकापेक्षा जास्त काही मिळणार नाहीये. एका धावेवरती समाधान मानावं लागेल. आणि आता दाफलकर धावा 48. धावा रोखायच्यात. पहिले दोन चेंडू आपण पाहतो निलेशने सुरेख फेकलेत. मोठे फटकापासून सध्याच्या घडीला या षटकामध्ये वंचित ठेवलं. या दोन बॉल वरती निलेशने खांडस संघाला. स्ट्राईकिंगला आता करण तिसरा बॉल. ऑन साइडला टर्न केला चेंडू हवामध्ये. राजू जज करतात इन ऍक्शन आहेत आणि चुकी आता मात्र होणार नाहीये. फलंदाज करण बाद हा तिसरा हादर आपण पाहतोय लागलाय 48 या धावसंख्येवरती खांडस संघाला. तर आपण पाहतो अनिकेत माळी ज्यांचा आज वाढदिवस आहे, त्यांना या स्पर्धेच्या माध्यमातून वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. हॅपी बर्थडे टू यू. भावेश आलाय ऑफ साइड ऑफ स्टंप बॉल ठेवलाय. पंचांचा निर्णय बाकी आहे. एक धाव तर घेण्याचा प्रयत्नामध्ये फलंदाज बाद होतील आणि वाईट प्लस रनआउटची विकेट आपण पाहतो एक धाव मिळाली. धावफलकावर 49 धावा आणि आपण पाहायला मिळते अजूनही उर्वरित 3 चेंडू फेकायचे आहेत. नवीन बॅट्समन आपण पाहतो भावेश गेला होता, ज्याला मात्र आपली विकेट सॅक्रिफाईस करावी लागली. विपुलला स्ट्राईक हवी होती आणि आता इनाट नंबर 6 वरती विवेक मैदानामध्ये एंटर झालेत. या षटकातील अजून 3 बॉल आणि या 3 बॉल आपण पाहतो खेळायचे आहेत विपुलला. स्विच हिट करायचा होता, जमलं नाहीये. आपण पाहतो वेगवान बॉल निलेश यांचा आणि सरळ निघून गेला एसटी रक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉल. चांगलं षटक म्हणता येईल, कारण या षटकात आपण पाहतो 4 चेंडू फेकलेत. एकंदरीत धावा 3 खर्च झाल्यात आणि स्लॉग ओव्हरची जबाबदारी अद्याप तरी निलेशने चांगली पार पाडली. पुढचा बॉल पुढे एकदा आपण पाहतो फॉलिंग स्लिप खेळायचं होतं, जमलं नाहीये. गुडगा जरूर टेकवला होता, मात्र थोडासा बॉल आधी मात्र निलेशने पाहिलं गेलं की विपुल हा फटका खेळतोय, राईज केला. डॉट बॉल. शेवट हा बॉल असेल, आता इथून शेवट गोड करावा लागेल. पण पाहतो 49 धावा धाफलकावरती आहेत. शेवटचा बॉल पायावरती आदळलाय. पंचानं सांगितलंय कदाचित आउटसाइड ऑफ स्टंप यस पिचिंग असावी आणि लेग बायची एक धाव आली. एकंदरीत आपण पाहतोय 4 षटकांचा वाजवी खेळ मैदानामध्ये संपन्न होत असताना पहिल्या डावाचा खेळ संपन्न झाला. एकंदरीत धावफलकार धावा आहेत खांडस संघाने जमवल्या आहेत. 3 गडी बाद 50 आणि 51 धावांसह आता मात्र टार्गेट असणार जे के शेलू संघासमोर. आपण पाहतोय याच दरम्यान आमचे शेलूचे अविनाश दादा तरे देखील उपस्थित आहेत. त्यांना देखील विनंती असेल आपण या मंचावरती स्थानापन्न या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं सहर्ष मनपूर्वक स्वागत.
तर आपण पाहतोय मार्केवाडी संघाचे कॅप्टन कुल नामदेव मार्के साहेब इथे मात्र उपस्थित आहे. त्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष हार्दिक स्वागत. चला खांडे संघाचा कोण 12वा प्रतिनिधी असेल तर मंचावरती पाठवा प्लीज. खेळाचा आपण पाहतोय पूर्वार्धाचा खेळ संपूर्ण झाला. उत्तरार्धाच्या खेळात सुरुवात झाली. सेकंड इनिंगला आपण पाहतोय 51 टार्गेट आहे आणि हे टार्गेट पार करण्यासाठी आपण पाहतोय जे के शिलू संघाची सलामीची जोडी गणेश आणि साई मसने गोलंदाजी ट्रॅक वरती विपुल एक अष्टपैलू खेळाडू आपण पाहतोय. खांडस संघाचा पहिला बॉल मॅन्डेटरी पॉवर प्लेचा राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिला बॉल ऑन साइडला टर्न केलाय. स्क्वेअर ऑफ द विकेट. सरळ चेंडू झालाय षटकारासाठी फ्लाय. भव्य स्वागत केलं पहिल्या चेंडूवरती विपुलचं. आलाय षटकार. षटकार आलाय आपण पाहतोय. पहिल्या चेंडूवरती दुसरा बॉल स्लोअर बॉल आहे. मिड ऑनला तर बीट केलंय. पाठीमागे क्षेत्ररक्षक आहेत. आले डीप मधून. मिस्टेक झाली आणि हा चेंडू जाईल आपण पाहतोय चौकारासाठी. पहिल्या बॉल वरती षटकार. दुसऱ्या चेंडूवरती आपण पाहतोय मिसफील्ड झाली. फंबल झाले. जो चेंडू एका धावेसाठी खर तर 2 धावा झाल्या असता मात्र सरळ निघाला तो मिसफील्डच्या माध्यमातून चौकारासाठी. 4 धावा आल्यात. तफलकार धावा 2 चेंडू नंतर 10. चला अविनाश दादा तरे यांना विनंती आपण मंचावरती यायचंय. वारंवार कमिटी आम्हाला सूचना करते. दादा बॉल आहेत. पुढचा बॉल बॅटशी कडा. काय झेल पकडला यष्टीच्या मागे आपण पाहतो. यष्टी रक्षकाने एका हातामध्ये हा झेल स्वीकारलाय आणि इथून मात्र बाद व्हावं लागेल. फलंदाज गणेशला लागलाय 10 वरती पहिला द्रा.
मिनिट नंबर 3 वरती यश आलेत. आणि आपण पाहतो पहिल्या सत्रामध्ये तिसरं स्पेल हाताळलं होतं. आता एक अष्टपैलू खेळाडू आपण जे के शेलू संघाचा देखील पाहतो. दाफलकर धावा 3 चेंडू नंतर 10 आहेत. सध्याच्या घडीला गणेश बाद झालाय. लेफ्टी बॅट्समन मैदानामध्ये ऑन साइडला टर्न करायचा होता. वेगवान चेंडू आपण पाहतो वेगाने बीट केलाय. चौथा बॉल निर्धाव आपण पाहतोय डॉट बॉल आहे. पहिल्या 2 चेंडूवरती 10 आल्यानंतर असं वाटलं होतं की इथून 15 ते 16 धावा बनतील, मात्र गणेशची विकेट नंतर हा बॉल डॉट. एकंदरीत 4 चेंडू नंतर दाफलकर धावा आहेत 10. स्लोवर बॉल उडवलाय आपण पाहतो सरळ अलॉंग द कार्पेट स्क्रीनला. मात्र क्षेत्ररक्षक आलेत आपण पाहतोय लॉंग ऑन वरून दुसऱ्याचा कॉल आहे, मात्र नकार दिलाय. तू मे झाली. कोऑर्डिनेशन नाहीये. कॉलिंग कम्युनिकेशनची कमी आहे आणि एकच धाव मिळेल. एकंदरीत आता दाफलकर 11 झालेत धावा आणि आता पाहतो आपण 19 चेंडू मध्ये अजूनही गरज असेल ती मात्र 40 धावींची. 51चं टार्गेट आहे. मैदानाचा विचार केला तर पहिल्या सत्रामध्ये जसा धावांचा पाऊस बनला गेला, खऱ्या अर्थाने दुसऱ्या आपण पाहतो इनिंग मध्ये धावांवरती सध्या तरी 5 चेंडूवरती रोखे 11 आल्यात. पहिल्या 2 चेंडूवरती 10 आल्यानंतर देखील विपुलने आपण पाहतो चांगलं कमबॅक केलंय. शेवटचा बॉल स्ट्राईक एंडला साई. स्लोवर बॉल आहे बॅटशी कडा पाठीमागे एसटी रक्षक च्या बाजूला आपण पाहतो शॉर्ट म्हणतो क्षेत्ररक्षकाने स्वीकारलाय झेल आणि फलंदाज साही मसने इथून बाद होईल. मोठा आदरा लागलाय सध्याच्या घडीला. 11 या धावसंख्येवरती एका षटकानंतर आपण पाहतोय साईच्या स्वरूपात. एकंदरीत गडी बाद झाले जे के शेलू संघाचे 2. सेकंड स्पेल आणि सेकंड स्पेलला सुरुवात झाली आहे. दुसऱ्या ओव्हर मध्ये गोलंदाज इथून मात्र आपण पाहतो खांडे संघाकडून करण आलाय. स्ट्राईक एंडला यश आहे. 2 गडी बाद झाले. दाफलकर धावा 11. पहिला बॉल ऑन साइडला टर्न करायचं होतं. फिंगर रोल झाले. पडल्यानंतर चेंडू आपण पाहतोय बाहेर निघालाय आणि पहिला बॉल इथून मात्र निर्धाव. डॉट बॉल पाहायला मिळतोय. अजूनही आपण पाहतोय 17 मध्ये 40 ची गरज आहे. पुढचा बॉल टर्न केलाय. पाय वाकवलाय मागचा आणि सरळ षटकार डोकलाय. आपण पाहतोय स्क्वेअर लेगला आलाय आता यशच्या बॅट मधून हा षटकार. सतरा झालेत दाफलकवरती. पुढचा बॉल पुणे एकदा ऑनसाइडला टर्न केला. क्षेत्ररक्षक आहे थोडेसे दूरवर आहे. थांबलेत. सेकंडचा कॉल नकार दिलाय राजूने. आपण पाहतोय एक सिंगल धाव झाले दाफलकावर. धावा एकंदरीत 18. याच दरम्यान आपण पाहतोय मार्केवाडीचे पोलीस पाटील आदरणीय महेशजी मार्के साहेब आणि त्यांच्या समवेत सागरजी मार्के आणि विनायकजी घारे साहेबांचं आगमन झालंय. या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांचं सहर्ष हार्दिक स्वागत असेल. तर साहेबांना विनंती आपण या
या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं सहर्ष मनपूर्वक स्वागत आणि साहेबांचं स्वागत आपण पाहतोय या त्रिमूर्तींचं. चौकारानं केले राजूने धावफलकर. आता एकंदरीत धावा असतील यस 22 22 आपण पाहतोय 22 धावा धावफलकर 22 ऑन स्कोर बोर्ड. अजून या षटकातील चेंडू फेकायचे आहेत दोन. खरंच हे षटक थोडस महागडं ठरतंय कारण 11-4 चेंडू वरती आलाय. शॉर्ट बॉल बॅकफुटला जाऊन हुक केलाय डी बॅकवर्ड स्क्वेअर लेगला सरळ चेंडू निघालाय. चौकारानंतर आलाय राजूच्या बॅट मधून धमाकेदार षटकार. चला किरवली संघ आणि मार्केवाडी संघ दोन्ही संघाचे संगणक लगेच नाणेफेकीसाठी यायचंय. षटकाराला दाफलकला आता आपण पाहतो उभारणी भेटेल. दाफलक सरळ जाऊन पोहोचले आता 28 या धावसंख्येवरती. सध्याचे आपण पाहतोय आघाडीचे दोन फलंदाज ज्यांनी मात्र चांगली फलंदाजी सातत्याने केली शेलू संघासाठी. ते बाद झाल्यानंतर असं वाटलं होतं की कुठेतरी शेलू संघ अडचणीत सापडेल, मात्र त्या दबावाला इथून पूर्णपणे आपण पाहतोय धुरकावून दिलाय. पुढचा बॉल पुन्हा एकदा कट केलाय. शॉर्ट थर्डमॅनला क्षेत्ररक्षक आहेत. एक सिंगल धाव कंप्लीट झाली. सेकंडचा प्रयत्न नाहीये आणि आपण पाहतोय पाहता पाहता दोन षटकांचा खेळ संपूर्ण. दाफलकर एकंदरीत धावा आहेत 29. आपण समीकरण पाहतो येणारे चेंडू 12 करायचे 22 प्रति षटका मागे. आता 11ची सरासरी इथून राखायची जे की सुलू संघाला जरा सामना जिंकायचा असेल आणि एक चांगलं षटक इथून मात्र खांडस संघाला फेकायचं कमी धावांचं. जरा सामना शेवटच्या षटकापर्यंत रोमांचक बनवायचा असेल. क्रिकेटचा खेळ कधीही काही होऊ शकतं, सांगता येणार नाहीये. गोलंदाज ट्रॅक वरती राहुल आलाय. आता आपण 3 गोलंदाज पाहिजे. तिन्ही अष्टपैलू खेळाडू आपण पाहतोय खांडस संघाचे आहेत. दाफलकर धावा असतील आपण पाहतोय 29 दोन षटकानंतर. आणि आता 12 बॉल 22 ची गरज आहे. राहुल आपण पाहतो गोलंदाज ट्रॅक वर. स्ट्रायकिंगला राजू असतील. त्यांच्या बॅट मधून आपण पाहतोय 3 बॉल वरती 11 धावा आल्यात. तिसऱ्या षटकाची सुरुवात लांब पल्ल्याचा रनअप घेऊन राहुल देखील तयार आहे. पहिला बॉल ओव्हर द विकेटने. फुल टॉस बॉल आहे. वाईटची मागणी जरूर आहे मात्र फुल टॉस इथून मात्र मिस झालाय. परभणी होती मात्र स्वतःवरती नाराज आहेत राजू, कारण फुल टॉस बॉल कुठेही मारू शकले असते. चेंडू बॅटचा हवा त्याचा संपर्क झाला नाहीये आणि पहिला बॉल निर्धाव. 12 मध्ये बनवायच्या होत्या 22. पहिला चेंडू निर्धाव आलाय. 11 बॉल अजूनही 22 ची गरज. स्लोवर बॉल आहे. अवे फ्रॉम द बॉडी ठेवण्याचा प्रयत्न पंचांकडे. अपील वाईटशी आणि यस पंचाने सांगितलं येस इट इज व्हाईट बॉल. ऑफ साइड ऑफ स्टंप. खूपच बॉडीच्या बाहेर हा चेंडू आता स्लोवर पद्धतीचा पडल्यानंतर कदाचित बाहेर निघालाय आणि एक व्हाईट बॉल आपण पाहतोय. एक अतिरिक्त धाव मिळेल. दाफलकर 30 झाल्यात. अजूनही आपण पाहतोय 11 मध्ये 21 ची गरज आहे. स्लोवर बॉल हुक केलाय. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक धावतोय. शॉर्ट फाईन लेगचा चेंडू पर्यंत पोहोचलाय. दुसरीचा कॉल आहे आणि पाहता पाहता या दोन धावा इथून सहजरित्या कंप्लीट केल्या जातात. गुड रनिंग बिटवीन द विकेट पाहतोय आपण राजू आणि यशची. दोन्ही धावफलक आता 32 वरती पोहोचेल. अजूनही आपण पाहतोय 10 बॉल आणि 19 धावींची गरज. पुढचा बॉल पॅडशी एज डाऊन द बॉल स्वतः राहुल आहेत. कुठली चुकी नाही आणि फलंदाज इथून मात्र आता राजू बाद होईल. हा मोठा हादरा लागलाय सध्याच्या घडीला जे के शेलू संघाला. 9 बॉल अजूनही पाहायला गेले तर 19 धावांची गरज असणाऱ्या.
प्रेम आले 3 नंबर 5 वरती 9 बॉल आणि करायचे आहेत 19. हे 3 बॉल इथून महत्वाचे दोन्ही संघांसाठी. डॉट आले तर समीकरण थोडस बदल, मोठा फटका आला तर खूप मात्र फरक पडणार आहे. पुढचा बॉल उडवलाय सरळ, आपण चाललाय 6 धावेंसाठी प्रेमने दाखवलाय आल्या आल्या माहिती हिट षटकार. ओव्हर बॉलर हेड षटकारासाठी चेंडू पाठवलाय. समीकरण बदलले, येणारे चेंडू 8, करायच्या धावा आता 13. स्लो ओव्हर बॉल शॉर्ट पिच आपण पाहतो, व्यवस्थित बॅटवर घेता आला नाही. एक सिंगल धाव कंप्लीट झाले. सेकंडचा कॉल इथून मात्र नाही. 7 बॉल, आता गरज आहे 12 धावांची. 7 चेंडू आणि 12 धावा इथून बनवायचे आहेत. इथून मात्र हा बॉल खूप इम्पॉर्टंट आहे कारण संघासाठी, कारण डॉट बॉल आला तर 6 मध्ये 12 राहतील. चौकार षटकार आला तर आता समीकरण बदलेल. मात्र हा बॉल कशा प्रकारे खेळायचा. स्ट्राईक एंडला यश, एक लेफ्टी बॅट्समन, राऊंड विकेटने शेवटचा बॉल. टर्न करायचा होता ऑन साइडला, बॉडीवरती बॉल आदळलाय. रनआउटचा चान्स इथून मात्र घेतला जातोय. मात्र यश होता आपण पाहतोय सुखरूप आहे. 3 षटकांचा खेळ झाला समाप्त. आता येणारे चेंडू 6 आणि करायच्या धावा 11. चला किरवली संघ आपण उपस्थित असाल तर आपला संगणक लगेच पाठवा. किरवली संघ, किरवली संघ आपल्या संगणक लगेच पाठवा नाणेफेकीसाठी. किरवली संघ प्लीज. मार्केवाडी संघ गेले 10-15 मिनिटापासून आपल्या टॉस साठी वाट पाहत आहेत. सहा बॉल 11ची गरज गोलंदाज ट्रॅक वरती. भावेश वरती आता इथून मात्र दारमदार सोपावलाय. 6 मध्ये त्याला रोखायचे 11. स्ट्राईक एंडला यश, नॉन स्ट्राईक एंडला प्रेमच्या बॅट मधून आपण पाहतोय चांगल्या धावा आल्यात. 2 बॉल मध्ये 7 धावा त्याने बनवल्यात. सहा बॉल 11ची गरज. पहिला बॉल शॉर्ट पिच हुक केलाय, पाठवलाय आपण पाहतोय बिहाइंड द विकेटला. पहिला चेंडू वरती आलाय षटकार. पहिल्या चेंडूवरती षटकार आलाय आणि आता सामना आपण पाहतोय. 5 बॉल करायचे आहेत 5 धावा. पुढचा बॉल आपण पाहतो कदाचित यष्टांवरून सरळ निघून गेलाय. डॉट बॉल पाहायला मिळतोय. 4 मध्ये अजून 5ची गरज. जर डॉट बॉल आले तर नक्कीच सामना इथून मात्र चांगला रंगेल.
4 बॉल 5 धावेंची गरज. पुढचा बॉल बॅटची गडा पाठीमागे यष्टीरक्षक आहे, त्याच्या बाजूला क्षेत्ररक्षक होता. एक सिंगल धाव कंप्लीट झाली आहे. 3 बॉल 4 धावांची गरज. झेल होता, झेल सुटलाय आणि आपण पाहतोय जो क्षेत्ररक्षक होता पाठीमागे शॉट थर्ड मॅनला त्याच्याकडून नक्कीच झेल सुटलाय. झेल सुटल्यानंतर लगेच एक धाव इथून मात्र संपन्न झाली आहे आणि आपण पाहतो आता 3 बॉल करायच्या धावा 4. तीन बॉल 4ची गरज. स्ट्राईक एंडला प्रेम. फुल टॉस बॉल बॅटची कडा सरळ आपण पाहतोय चाललाय इनफिल्डला आणि यष्टीरक्षक स्वतः आले. ते एक धाव कंप्लीट झाले. 2 बॉल 3 धावांची गरज. हा बॉल इथून जर डॉट आला तर इथून मात्र आता सामना रंगेल यात काय मात्र शंका नाही. 2 बॉल आणि 4 धावांची 3 धावांची गरज. स्ट्राईक एंडला आपण पाहतो यश, जे यशने धावा बनवल्या आहेत 2 षटकार त्याच्या बॅट मधून आपण पाहतोय. थोडस दबाव आहे आपण पाहतो, प्रेशर आहे. 2 बॉल आणि 3 धावांची गरज आहे. डॉट बॉल आलाय की काय. लेग बिफोरची अपील पंचांकडे आहे आणि आपण पाहतोय पंचांना अपील फेटाळली. लेग बायची एक धाव तर कंप्लीट झाली आहे आणि पंचांचा डिसिजन काय, रनआउट आहे का एलबीडब्ल्यू? रनआउट. येस. 1 बॉल आणि आता 3 धावांची गरज. मुक्याच्या श्रेणीतून मात्र गोलंदाजाने दिलाय धोका. आपण पाहतोय प्रेम रनरच्या स्वरूपात बाद झालाय. 1 बॉल 3ची गरज. चला किरवली संघाचा संगणक या टॉस साठी. एक बॉल आणि आता 3 धावांची गरज. त्याच दरम्यान आपण पाहतोय सन्माननीय बंटी माळे साहेबांचं आगमन झाले या स्पर्धेच्या माध्यमातून. त्याचं सहर्ष मनपूर्वक स्वागत. कृष्णा मैदानामध्ये आपण पाहतो गेला. 1 बॉल 3ची गरज आहे. निलेश, यस निलेश. 1 बॉल 3 धावांची गरज. एक मोठा फटका इथून आता पाहिजे. सामना रंगलाय, हाय व्होल्टेज सामना. 1 बॉल 3 धावांची गरज. करणने इथून मात्र कमबॅक करून दिलाय. 4 बॉल आणि 5 धावांची गरज असताना आता सामना येऊन टेकलाय. 1 बॉल करायच्या धावा 3. इथून मात्र आपण पाहतोय पाठीमागे शॉट खेळला. क्षेत्ररक्षक आहे, फलंदाज बाद आणि सामना जिंकला इथून खांड संघानं.